चमचमीत झणझणीत गवारीच्या शेंगा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे आपल्याला खरपूस रंगावरती येईपर्यंत भाजायचेत. ते असे काळपट भाजून घ्यायचेत आपल्याला. आता आपले शेंगदाणे काळपट रंगावरती आलेत, तर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 2 पळ्या तेल टाकून घ्यायचे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत. नंतर आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये परतायला टाकायचा आहे. कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा नरम झाला, गुलाबी रंगावरती आला की त्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा परतायला टाकायचा आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी मसाल्यामध्ये आणि एकदम चवदार अशा गवारीच्या शेंगा आज आपण बनवणार आहोत. जास्त कोणतेच मसाले आपल्याला इथं आज वापरायचे नाहीत. कांदा टोमॅटो नरम झाला की त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर पण टाकायची आहे. कोथिंबीरसुद्धा आपल्याला आत्ताच टाकायची आहे, कारण कांदा टोमॅटोच्या परतण्यामध्ये जर आपण कोथिंबीर टाकली तर त्याची एक वेगळीच चव येते. आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊ आणि सगळे एकदा परतून घेऊ. बारीक गॅसवरती नरम पडेपर्यंत, थोडंसं काळपट होईपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो आता काळपट रंगावरती आलेला आहे, तर आपण त्यामध्ये थोडंसं हळद टाकून घेऊ. पाव चमचा हळद इथं मी टाकलेली आहे. अर्धा चमचा आता आपण मीठ टाकून घेऊ. अर्धा चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे. 1.5 चमचा इथं मी घरगुती काळा मसाला घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखटसुद्धा करू शकता. ह्या गवारीच्या शेंगा तिखट आणि झणझणीतच चांगल्या लागतात, म्हणून मी जास्तच मसाला घेतला आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि टमाटा जर कुठं शिल्लक राहिलेला असेल नरम व्हायचा, तर तो असा आपण चमच्याने विरघळून घेऊ, चमच्याने त्याला चेंबून घेऊ. नंतर त्यामध्ये आपल्याला गवारीच्या शेंगा टाकायच्यात. धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ इथं मी गवारीच्या शेंगा आणि मगच त्यामध्ये टाकलेल्या आहेत. गवारीच्या शेंगा टाकल्यानंतर आपल्याला त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत कांदा टोमॅटोमध्ये. कांदा टोमॅटोमध्ये परतून झाल्यानंतर आपल्याला बारीक गॅसवरती गवारीच्या शेंगा ठेवायच्यात, म्हणजे ते जरा नरम होतील, त्याला तेल सुटेल. गवारीच्या शेंगांची पातळ रस्साभाजीसुद्धा छान होते. चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि भातासोबतसुद्धा छानच लागते. पण इथं आपण सुकी भाजी बनवत आहोत. आता आपल्या शेंगांना तेल सुटायला लागलेले आहे, तर आपण त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. शेंगदाण्याचा कूट टाकून झाल्यानंतर गवारीच्या शेंगा आपल्याला मिक्स करून घ्यायच्यात. फक्त वाफेवर सुद्धा गवारीच्या शेंगा शिजल्या जातात,
पण त्यासाठी त्याला कोवळ्या शेंगा लागतात फक्त वाफेवरती शिजण्यासाठी. दुसरीकडे आपल्याला गॅसवरती थोडंसं गरम पाणी करायला ठेवायचं आहे गवारीच्या शेंगामध्ये टाकण्यासाठी. गरम पाण्याने शेंगा लवकर शिजल्या जातात आणि पटकन उकळी येते भाजीला. पाणी आता गरम झालेलं आहे तर आपण यामध्ये ओतून घेऊ. कोमट पाणी टाकलं तरी सुद्धा चालतं. आधी मिक्सरचं भांडं धुवून टाकायचं आणि मगच जास्तीचं पाणी ओतायचं. आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गवारीच्या शेंगा उकळू द्यायच्यात आणि भाजीला उकळी आल्यानंतर आपल्याला मग शिजू द्यायच्यात. गवारीच्या शेंगा 10 ते 15 मिनिटांमध्ये पूर्णपणे शिजल्या जातात. आता भाजीला उकळी आलेली आहे. 10 मिनिटांमध्ये, जास्तीत जास्त 15 मिनिटांमध्ये आता भाजी शिजली जाईल. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने गवारीच्या शेंगा बनवून बघा. बनवायला अतिशय सोप्या, एकदम कमी साहित्यात आणि जास्त मसाल्यांचा वापर न करता सुद्धा एकदम चवदार बनतात. चपातीसोबत, भातासोबत खायला एकदम चवदार लागतात. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.